की आर्मीमध्ये जर भरती व्हायचं असेल तर त्याच्यासाठी मनाचा स्टॅमिना भयंकर स्ट्रॉंग असला पाहिजे. मनामध्ये एवढं त्रास सहन करून घेण्याची कॅपॅसिटी असली पाहिजे, तरच माणूस काहीतरी बनतो. म्हणजे मला म्हणायचं म्हणजे असं, देव कधी बनतो? ज्यावेळेस टाकीचे घाव जो दगड सोसतो तोच देव बनतो. टाकीचे घाव म्हणजे काय असते कोणाला माहित का? टाकी छन्नी हातोडी, छन्नीलाच टाकी म्हणतात. आणि छन्नी हातोडीचे जो घाव दगड सोसतो तोच देव बनतो. म्हणजे त्यांनी काय केले? देवाचं रूप धारण केले. कधी? ज्यावेळेस टाकीचे घाव सोसले त्यावेळेसच त्याला कुणीतरी देव म्हणून त्याला बसविले आणि नंतर सगळे लोक जाऊन त्याच्यासमोर हात जोडणार, त्याला पाया पडणार, त्याची पूजा करणार, जी काय करणार. ते देव पण कधी येतंय? टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही असं जे म्हणतात. सेम प्रोसिजर कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये आहे. आता सरांनी त्या सरांनी सगळ्यांनीच काही तर का म्हणा परेशानी सहन केल्याशिवाय आपण इथपर्यंत आलो का? हीच त्याच्यामध्ये मेन मुद्दा आहे. म्हणून शिक्षण चालू असतानाच आपण काय काय करायला पाहिजे ह्या गोष्टी ह्याच्यामधून चालू होत असतात. ज्या विद्यार्थ्यांना समजा शिक्षणामध्ये मला वाटतं की मी थोडा इंग्लिशमध्ये कच्चा आहे किंवा मॅथमध्ये कच्चा आहे किंवा आणखीन कशामध्ये कच्चा आहे असं वाटतंय, मला नाही जमत, तर मग काय करू शकतो आपण आर्मीसारख्या किंवा पोलीससारख्या दलामध्ये भरती होऊ शकतो का? तेवढी आपल्या कॅपॅसिटी आहे का? ह्या गोष्टीचा आपलं आपण आकलन करायचं आणि त्या त्रासाला सामोरे जाण्याची तयारी चालू करायची. त्या त्रासाला एकदा जर त्रास तुम्ही सहन केला तर तुमचं लाईफ सुखदच राहणार. एक तर पहिली गोष्ट आहे अभ्यास करा. अभ्यासामुळं जग जिंकता येतं. अभ्यासामुळं जग जिंकता येतं असं म्हणलेलं आहे आणि काही लोकांनी म्हणजे करून दाखवलेलं पण आहे. ज्या विद्यार्थ्याकडं, ज्या माणसाकडं शिक्षणाची शिदोरी आहे ती दुनियातलं कुठलंही काम अशक्य त्याला वाटत नाही आणि ते अशक्य समजत नाही. पहिला मुद्दा. समजा तेवढं करण्याची माझी तयारी नाही पण मी दुसरं काय करू शकतो? दुसरं काय करू शकतो? भरतीसारख्या ठिकाणी जायचंय मला, तर त्याच्यासाठी आपण पहाटे 4ला उठलं पाहिजे. ठीक आहे. मी ज्या ठिकाणाहून भरती झालो हे गाव माझं, हेच मला ट्रेनिंग देणारं हे झाड, हेच कोणतं? ते वडाचं झाड आहे जे बाहेर, हेच झाड आहे. मी आणखी दुसरीकडे कुठे ट्रेनिंग घेण्यासाठी गेलो नाही. म्हणजे माझी जी तयारी भरती होण्याच्या अगोदरची जी आहे पूर्ण झाडावर झालेली. हे जे झाड तुमच्या बाजूला आहे, दुसरं म्हणून. आणि रोड आहे हा अष्टामोड जाणारा रोड. ह्या दोन्हीच ठिकाणी माझं पूर्ण तयारी झालेली आहे आणि ह्याच ठिकाणावर मी बाहेर पडलो आणि 26 वर्षे 3 महिने तिकडचं आहे असं झालेलं. पण 4 वाजता उठल्याच्या नंतर तुमची तयारी असली पाहिजे. तुम्हाला थंडी वाजली नाही पाहिजे. ठीक आहे, थंडी नाही वाजली पाहिजे. उठू कसं म्हणायला, आता झोपीचं वेळ आहे, आता उठायला नको आहे असं वाटायला नको आहे. मग त्याच्यामध्ये अभ्यास असो किंवा ह्या क्षेत्राकडे वळण्यासाठी लागणारं मनोबल असो, एकच प्रोसिजर आहे. अभ्यासासाठी पण 4 वाजता उठून जर जो माणूस अभ्यास करतो तो पूर्ण दिवसाचं रिव्हिजन करतो आणि त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याचं आरामशीर सगळ्या गोष्टी राहतात आणि त्याला कॉपी करण्याची गरज पडणार नाही त्या विद्यार्थ्याला. पण जो विद्यार्थी सगळ्याच्या समोर दिवस निघाल्याच्या नंतर उठतो, त्याच्यानंतर दिवस निघाल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटी करतो, त्या विद्यार्थ्याला लक्षामध्ये थोडं कमी राहतं. का राहतं? ब्रह्मांड काय म्हणतो? सायलेन्स पिरियड समजते का? सायलेन्स पिरियड मध्ये जो माणूस ज्या गोष्टीचा ध्यास करतो किंवा अभ्यास करतो, सायलेंट मोडमध्ये, सायलेन्स माहोलमध्ये जो माणूस ध्यास करतो किंवा अभ्यास करतो तो माणूस जीवनामध्ये कधीच रिकामा राहू शकत नाही आणि तो माणूस सक्सेस झाल्याशिवाय कधीच राहणार नाही. ही असं ब्रह्मांडाचं नियम आहे. तर ब्रह्मांडानं म्हणल्याप्रमाणे आपण जर कोशिश कसं करत गेलो तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. ही 100% खरं. म्हणूनच सायलेन्स पिरियड कधी मानला जातो? अभ्यास करण्याचा, की बाबा रात्रीच्या वेळी पहाटे
ब्रह्ममुहूर्त म्हणतात त्याला. 3च्या नंतर ब्रह्ममुहूर्त चालू होते. 3च्या नंतर जो उठून विद्यार्थी अभ्यास करतो तो विद्यार्थी जीवनामध्ये 100% सक्सेस होतो, असं त्याचं म्हणणं आहे ब्रह्मांडाचं. तर त्या पद्धतीनं आपण कोशिश जर करीत गेलो तर आपण कुठल्याच गोष्टीमध्ये मागं राहणार नाही, एवढं मला कळतं. मग तसंच आम्ही 4 वाजल्यापासून उठून रनिंग करायच्या अगोदर, रनिंग केल्याच्या नंतर इथे येऊन पुलअप्स, पुशअप्स, चिनअप, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर आपल्याकडचं गोळा फेक वगैरे, इथं कुठला गोळा आणा, कुठला काय मीटर मोजा, काहीच माहित नाही. तर उगं दगड घ्यायची, इथं ही सगळे दगडाचं हे होतं, पोळ होती. इथलेच दगड घ्यायचे इथंच मारायचे, इथलेच दगड घ्यायचे इथंच मारायचे, असे इथल्या इथं करायचं. ही कधीपर्यंत करायचं? 5 वाजेपर्यंत करायची गोष्टी. 5 वाजता बाहेर लोक आल्याच्या नंतर दगड मारायचे आम्हालाच. ही कोण माणूस आहे, ही ह्या टायमाला उठतंय बी, पळतंय बी, आणि इथं वरी अडकतंय, खाली उतरतंय, वरी उतरतंय, म्हणजे सगळ्या गोष्टी करायला कोणतरी बघत असतात. रोडवरून जाणारे माणसं काय गपचे बसणार आहेत का? ही कोण आहे बा, इकडून दगड मारायचे तिकडं. मग ह्या लोकांना न दिसणार ती आम्ही सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटी करायचा आणि आपण आपल्या घरी निघून जायचं त्या टायमात. म्हणजे असं कारण त्याचं तिकडं प्रवृत्त होण्याचं कारण काय? एक, आपण अभ्यासामध्ये कमी आहोत असं समजून करा, किंवा आपली परिस्थिती व्यवस्थित नाही समजून करा, किंवा आपण कुठेतरी काबिल झालं पाहिजे असं समजून करा. तर गोष्टी सक्सेस होतात. 100% एवढं. मी जर म्हणलो मला येतच नाही, तर खरंच निगेटिव्ह विचार जर सबकॉन्शियस माइंड मध्ये जर गेले तर लाईफ मध्ये तुम्हाला कधीच काहीच येणार नाही. म्हणून सबकॉन्शियस माइंड मध्ये जर पॉझिटिव्ह विचार घातले, मी हे करू शकतो, मी हे करणार, मी हे करत आहे, ह्या जर गोष्टी तुम्ही विचारात डोक्यात घातल्या तर ते तुम्ही करू शकता. 100% नाही, 200% तुम्ही करू शकता. त्याच्याबद्दल काही वाद नाही. इथून चालू झाली भरतीची प्रोसेस. आम्ही गेलो भरतीला. तिथं गेल्याच्या नंतर काय झालं? रनिंग असते. रनिंग किती करायची असते? 5 किलोमीटर रनिंग असते. 5 किलोमीटर म्हणजे वन टाइम 5 किलोमीटर पळायचं नाही, वन टाइम 10 किलोमीटर पळायचं आणि 10 किलोमीटर वापस यायचं, म्हणजे 5 किलोमीटर पूर्ण झालं. मग तिथं आपले ज्या लोकांना अनुभव नाही, किंवा ज्या लोकांना असं वाटतं की मी सगळ्यात अगोदर जाईन, सगळ्यात अगोदर येईल, असे लोक कमजोर पडतात तिथे. असे लोक का कमजोर पडतात? ज्यावेळेस स्टार्ट हा शब्द वापरला जातो, रनिंगसाठी स्टार्ट हा शब्द वापरला जातो, त्यावेळेस आपण 200% जोर लावतो. तिथं 200% जोर लावतो आणि सगळ्याच्या अगोदर निघायला बघतो. पण जसा जसा तुमचा अंतर जास्त होत जाईल तसं तुमची एनर्जी कमी होत जाईल. काय होणार? तुम्ही जास्त जोर पहिल्या सुरू लावल्यामुळं जसा अंतर जास्त निघत जाल पुढं, तसं तुमची एनर्जी कमी होत जाईल, आणि एनर्जी कमी होत गेल्यानंतर तुम्ही पहिल्या नंबरवर नाही येता, तुम्ही शेवटच्या नंबरवर येता. म्हणून त्याचे नियम आहेत, काही ट्रिक्स आहेत. नियम म्हणण्यापेक्षा ट्रिक्स म्हणायला काय हरकत. आपण ज्यावेळेस रनिंगला सुरुवात करतो, 99% विद्यार्थी किंवा 99% कॅन्डिडेट काय करतात? पहिल्या झटक्यामध्ये त्यांनी स्पीड पकडतात. काही मध्ये असू शकतो स्टॅमिना तसा, पण 99% लोकांमध्ये तसा स्टॅमिना नसतो. पहिल्यापासून शेवटपर्यंत सेम स्टॅमिना राहत नाही. आणि काही 1-2 विद्यार्थी असू शकतात त्यांच्यामध्ये सेम स्टॅमिना पहिल्यापासून शेवटपर्यंत असू शकतो. आपल्याला तर माहित नाही कोण स्टॅमिनावाला आहे कोण नाही. मग अशा कंडिशन मध्ये काय करायचं? रनिंग करत असताना स्टेप आपली एकसारखी असली पाहिजे. आपली स्टेप, रनिंगची जी स्टेप आहे ती एकसारखीच असली पाहिजे. जास्त लांबही नको, जास्त आणि जवळही नको. अशा टायमामध्ये तुम्ही सेम स्टेपवर जर चलत असाल आणि पहिल्या सुरू स्टार्ट म्हणल्याच्या नंतर स्लो मोशन मध्ये चालू करायचं. जसं जसं अंतर वाढत जाईल तसं तसं त्याची स्पीड वाढत जाईल. स्टेप सेमच राहणार. स्टेप कमी जास्त जर केला तर तुम्हाला थकवा येईल, तुम्ही मागं राहाल, तुम्ही त्याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकणार नाही. स्टेप रनिंग मध्ये हमेशा एकसारखी असली पाहिजे. अंतर, स्टेपचा अंतर. आणि पहिल्या सुरू हळूहळू पहिल्या सुरू स्टार्ट केलं, एकदमच स्पीड पकडायचं नाही. 1 किलोमीटर जाऊपर्यंत सेम स्पीड, त्याच्यानंतर त्याच्या पुढचा 1 किलोमीटर जाऊपर्यंत त्याच्यापेक्षा थोडी जास्त स्पीड, त्याच्यानंतर त्याच्या पुढची किलोमीटर आहे त्याच्यापेक्षा जास्त स्पीड. असं जर करीत गेलात तर तुम्ही पहिल्या नंबरवर येऊ शकता. तुम्ही पहिल्या सुरूच जर 100ची स्पीड धरलात
तर शेवटी तुम्ही 10च्या स्पीडवर येता. पहिल्या सुरू तुम्ही 10ची स्पीड धरला तर शेवटी तुम्ही 100च्या स्पीडवर वापस येऊ शकता. ही टेक्निक हमेशा लक्षात ठेवायची. म्हणजे रनिंग बद्दलची गोष्ट. त्याच्यानंतर चिनअप आहेत, पुलअप आहेत, पुशअप आहेत, ह्या सगळ्या गोष्टी 15 पेक्षा कमी असायला नको. किती? 15. काउंटिंग मध्ये 15 पेक्षा कमी असायला नको. त्याच्यानंतर लांब उडी, उंच उडी, त्याच्यानंतर गोळाफेक. समजा पोलीसवाल्यांमध्ये जाणारा कोणी असेल तर गोळाफेक करणारा गोळाफेक करावं लागतं. त्या ठिकाणी पण तो म्हणजे त्याची 14.5 फुटापेक्षा जास्त गोळा जर गेला तरच त्याला मार्क मिळतात. त्याच्या मध्ये जर पडला तर त्याला मार्क मिळतात. मग ती सगळ्या स्टॅमिना तुम्ही कॅप्चर करण्यासाठी तुम्हाला सकाळी अगोदर उठावं लागेल, त्याच्यानंतर मन बनवावं लागेल, त्या पद्धतीनं स्ट्रॉंग बनावं लागेल, त्या पद्धतीने ऍक्टिव्हिटी करावं लागेल. जर तुम्हाला एज्युकेशन मध्ये जर रस नसेल तर एज्युकेशनचा तुम्हाला वाटत की वाय आपण किती जरी शिकलो तर असं प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होणार की नाही, जर असं वाटत असेल तर सेना ही बेकार नाही किंवा डिफेन्स ही कुठलीही बेकार नाही. डिफेन्स पण आपलं जीवन जगण्याचा जरिया आहे, पोलीस पण आपली जीवन जगण्याची जरिया आहे, एज्युकेशन पण आपलं जीवन जगण्याचं जरिया आहे. असं काहीच नाही की जीवनामध्ये माणूस उपाशी मरतो काही होईल. हा, परेशानी होणारच. पण आपण जर चांगलं शिकलो, चांगलं केलो तर बाकीच्या लोकांच्या परेशानीपेक्षा आपली 90% परीक्षांनी कमी होईल असं मला वाटतं. तर भरतीमध्ये अशा पद्धतीचाच सगळ्या गोष्टी आपण इन्क्रीज करायला पाहिजे. मग पोलीस भरती असो की आर्मी भरती असो. ह्याच्यामध्ये आणखीन कोणाला काही शंका आहे का? ह्याच्यामध्ये तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी जर मध्ये पास झाला असाल त्याच्यानंतर तुमची रिटन टेस्ट येते. रिटन टेस्ट मध्ये तुम्हाला पास व्हावं लागेल. हा, ह्याच्यामध्ये असं आहे, मग आर्मीतली कुठलीही भरती असो त्या भरतीसाठी ह्या सगळ्या स्टेपच पूर्ण करावं लागतात. मग तो माणूस आर्मीमध्ये जाऊन डॉक्टर बनत असेल, मेडिकल असिस्टंट बनत असेल, जसं की मी आहे. आर्मीमध्ये सध्या मेडिकल असिस्टंट जर बनायचं असेल तर त्याला 12वी सायन्स लागतं आणि स्पेशली त्याला बायोलॉजी गरजेची आहे. सध्या आम्ही ज्यावेळेस भरती झालो त्यावेळेस 10वी पास होणं गरजेचं होतं, त्यावेळेस सायन्स गरजेचं नव्हतं. कारण त्यावेळेसचं शिक्षण, त्यावेळेसचा वेळ, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या. सध्याच्या हिशोबानं काय गरजेचं आहे आता, 12वी सायन्स आणि बायोलॉजीमध्ये तुमचे नंबर चांगले असले पाहिजे असा नियम याच्यामध्ये नर्सिंगमध्ये सांगतो. त्याच्यानंतर पोस्टल आहे, आमच्यामध्ये सप्लाय आहे, ड्रायव्हर आहे, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला 12 बलुतेदार. आपल्या ऐकलंय का कधी? ऐकलंय का? 12 बलुतेदार असतात गावामध्ये. सुतार असतो, लोहार असतो, चांभार असतो, कुंभार असतो. सेम 12 बलुतेदारासारखी पद्धत तिथं पण आहे. आपला गाववाडा चालण्यासाठी काय लागतो? सुतार लागतो, कुंभार लागतो, सगळंच लागतं ना. तसंच ती एक गाव आहे. गाव समजायचं तिथं पण प्रत्येक गोष्ट करण्यासाठी प्रत्येक ट्रेडचा माणूस लागतो. प्रत्येक ट्रेडचा माणूस लागतो. स्वयंपाक बनवणारा सुद्धा माणूस तिथं भरती होऊनच यावं लागतं. ह्या सगळ्या प्रोसिजर केल्याशिवाय स्वयंपाकी सुद्धा भरती होत नाही. तरी लक्षात असावं की बाबा आपण करोलाला पण चांगलीच मेहनत करायची आणि चांगल्याच ट्रेडमध्ये जायचं आणि चांगलंच आपण आपलं करून घ्यायचं, एवढं मला कळतं. तर मग ह्याच्यामध्ये भरती होण्यासाठी विशेष वेगळं काही करायची गरज नाही. पण फक्त मनामध्ये हिंमत लागते, आतोनात हिंमत लागते. जेवढी हिंमत असेल तुमच्यात, मी ह्या ठिकाणी लात मारीन तर पाणी काढीन, जरी अशी जर हिंमत असेल तर ती लात मारण्याची हिंमत असलीच पाहिजे, तर पाणी काढण्याची हिंमत असलीच पाहिजे, तरच सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. इव्हन शिक्षण असो की भरती असो. ठीक आहे. याच्यामध्ये मग डिपार्टमेंट कोणतंही मिळेल ती गोष्ट वेगळी. आमच्यामध्ये पोस्टल सुद्धा असतं. तर इथं पोस्टमॅन आहे गावामध्ये, तसं पोस्टल पण आहे. काही लोक सामान लोडिंगसाठी असेल ते पण असते. सगळ्या गोष्टी असतात. भरती निघाल्याच्या नंतर काय वाजले ठीक आहे, माहीत ठेवलेलं आहे. ती भरती निघाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सांगितलं जाते कशाची भरती आहे. सोल्जर जीडी. समजा सोल्जर जीडी आहे तो फक्त फायटिंग फोर्स साठीच कामाला येतो. फायटिंग फोर्स म्हणजे फक्त लढाईच्याच कामाला येतो, त्याला जीडी म्हणतात. ट्रेड्समॅन मध्ये काय येणार? ही सगळे 12 बलुतेदार येणार. नर्सिंग असिस्टंट म्हणजे डॉक्टरला असिस्ट करणारा जो माणूस असतो त्याला नर्सिंग असिस्टंट म्हणतात.
किंवा आमच्यामध्ये आणखीन 12 ट्रेड आहेत. जो माणूस नर्सिंगमध्ये भरती होतो त्याचे 12 ट्रेड परत होतात. ते कसे होतात? आम्हाला एक्झाम द्यावं लागते. एक्झाम दिल्याच्या नंतर तुमचे नंबर जसे येतील त्या पद्धतीत ट्रेड वाईज वॅकन्सी असते. मग त्या वॅकन्सीमध्ये वॅकन्सी प्रमाणे समजा 100 विद्यार्थी आम्ही पास झालो 100 मार्कांना, पण वॅकन्सी बाहेर एक की नाही, तर मग सगळेच्या सगळे कशामध्ये राहणार? नर्सिंगमध्ये राहणार. असे त्याच्यामध्ये हिसाब असते. समजा आम्ही 100 मार्कांना पास झालो आणि 100 विद्यार्थी आहेत, प्रत्येकामध्ये 100 वॅकन्सी आहेत, मग नर्सिंगमध्ये एकही राहणार नाही, बाकीच्या ट्रेडमध्ये सगळे निघून जाणार. असा त्याचा हिसाब किताब असतो. तिथं गेलेच ना अगोदर बेसिक काय आहे? नर्सिंग असिस्टंट. अगोदर बेसिक काय? जनरल ड्युटी. अगोदर बेसिक काय? ही पंडितजी. पंडितजी पण असतो. पंडित आर्मीमध्ये पंडित पण असतो. जो माणूस ग्रॅज्युएशन करतो संस्कृतमधनं, जो माणूस ग्रॅज्युएशन करतो संस्कृतमध्ये, त्या माणसाला आर्मीमध्ये पंडित बनता सुद्धा येतं. त्यांची पण, आणि ऑलरेडी ज्या दिवशी भरती होतो त्या दिवशीच त्याला 1 स्टार लागलेला असतो. 1 स्टारवाला माणूस म्हणजे त्याचं बेसिक पेमेंट किती जाणार? सध्याचं बेसिक पेमेंट जर समजा 40,000 असेल सध्याचं, तर ज्यावेळेस भरती होईल त्यावेळेस असेल 45 असेल 50 असेल. इक्वलंट आता जी माझी रँक आहे, रिटायर होताना जी माझी रँक आहे, तो भरती होतानाच त्या रँकमध्ये आलेला असतो माणूस पंडित. कोणी संस्कृत जर शिकत असेल, संस्कृतमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं असेल, तर अशा लोकांना वयाची अट नाही आहे. वयाचे 32 वर्षापर्यंत पंडितजी ह्या ट्रेडसाठी भरती होता येतो संस्कृत शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी. बाकीच्या ट्रेडसाठी वयाचे 22 वर्ष लास्ट आहे. 22 वर्षापर्यंत तुम्हाला भरती होता येतं आणि 18 पासून सुरू आहे. अगोदर आमच्या वेळी 16ला होतं. 16 वर्षामध्ये भरती होता येत होतं. ते आता 16 बंद करून 18 केलेलं आहे. 18 ते 22 वर्ष ही त्याच्यामध्ये टाईमलाईन दिलेली आहे. या वेळेला टायमामध्ये जर तुम्ही अभ्यास केला, आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी चांगली केली, स्टॅमिना जर वाढवला, तर तुम्ही करू शकता सगळ्या गोष्टी, असं मला म्हणायचे. त्याच्यानंतर आर्मीपासून सगळ्याच गोष्टीचं बेनिफिट आपल्याला आहे. त्याच्यामध्ये काय आलं? कोणतीही गोष्ट घ्या त्याचा बेनिफिट आहेच. घरासाठी, स्वतःसाठी, आपल्या लेकरांसाठी, आपल्या बायकोसाठी, आपल्या आईवडिलासाठी, सगळ्यासाठी टोटल बेनिफिट चांगले आहे. ठीक आहे. पेमेंट सुद्धा आमचं पेमेंट, बेसिक पेमेंट होतं पहिल्या सुरू 750 होतं ज्यावेळेस आम्ही भरती झालो त्यावेळेस. आज त्याच कामासाठी भरती झालेला माणूस, त्याच आर्मीमध्ये भरती झालेला माणूस आज 18,000 बेसिक पेमेंट घेतो. किती? 18,000. आणि DA आणखीन जे काय अलाउन्सेस मिळतील, असे सगळे अलाउन्सेस मिळून त्या माणसाचं आज पेमेंट 70,000 ते 80,000 पर्यंत पेमेंट जातं आज भरती झालेले विद्यार्थी. तर आर्मी ही खराब आहे असं मला म्हणायचंच नाही. कशामुळे मी इकडं विवाद आर्मीपासून भरपूर बेनिफिट आहेत. असं नाही की बाबा बेनिफिट नाही तर काही आपल्याला फायदा होणार नाही, काही होणार नाही. फॉरेन जाण्याचे सुद्धा चान्सेस त्याच्यामध्ये 100% असतेच असं नाही. पण लक आहे ती तुमची, की तुमचा नंबर कोणत्या कामासाठी, कोणत्या युनिटमधून, कोणत्या फौजमधून तुमचं सिलेक्शन होईल ती वेळ सांगणार. झोपलास का रे बाळा? फॉरेनचे सुद्धा चान्सेस भरपूर. लोक फॉरेनला जातात, बाहेरच्या डॉलरमध्ये पेमेंट घेतात. बाहेरच्या डॉलरचं पेमेंट तर देत असतं, पण इंडियन पेमेंट सुद्धा तुमचं चालू असतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. इंडियाचं जी पेमेंट तुमचं बनतंय ते तुम्हाला मिळणारच, पण त्याच्या बदल्यामध्ये डॉलरमध्ये पेमेंट तिकडलं पण मिळणार, असं पण त्याचे बेनिफिट आहेत. तुमच्या मेडिकलच्या फॅसिलिटी आहेत, तुमच्या ट्रॅव्हलच्या फॅसिलिटी आहेत, तुमच्या एज्युकेशनच्या फॅसिलिटीज आहेत, तुमच्या ट्रीटमेंट मेडिसिनच्या फॅसिलिटी आहेत, तुमच्या हॉस्पिटलायझेशनच्या फॅसिलिटी आहेत. त्याच्यानंतर तुमच्या अजून काय म्हणायचं त्याला, ट्रॅव्हल्स आलं, त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग आली, एज्युकेशन आलं. ही सगळे बेनिफिट तर आहेत. ते तुमच्या लेकरांना सुद्धा त्याचे बेनिफिट मिळणार आहे. तुमचे जी लेकरं होणार आहे, तुमची जी बायको आहे त्यांना सुद्धा बेनिफिट होणार. समजा माझी बायको एज्युकेटेड आहे, तर
माजी सैनिक म्हणजे आजी सैनिकाचं जागा प्रत्येक ह्याच्यामध्ये निघत असतात, प्रत्येक डिपार्टमेंटला निघतात, गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटमध्ये. ती तुमच्या बायकोला तिथं पण सर्व्हिससाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तुमच्या लेकराचं एज्युकेशन आहे, लेकराचं एज्युकेशनला गव्हर्नमेंट काय करतं, शिक्षणासाठी पैसा देतो आणि शिक्षणामध्ये नोकरीमध्ये रिझर्वेशन देतं, ॲडमिशनसाठी रिझर्वेशन देतं. म्हणजे अशा भरपूर पद्धतीचे फायदे तुम्हाला मिळतात. एवढंच आहे की तिथपर्यंत जाण्याची आपण तयारी दाखवली पाहिजे. जो माणूस जाण्याची तयारी करेल तो तिथपर्यंत पोहोचल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. अच्छा, आता अनुभव काय सांगायचे आता ते सांगा. आम्ही बर्फामध्ये राहून आलो, आम्ही वाळवंटात राहून आलो, आम्ही पाण्यात राहून आलो, आम्ही आकाशात राहून आलो, आम्ही सगळ्याच ठिकाणी राहून आलो, सगळ्याच ठिकाणी. असं कोणतीच जागा नाही की आम्ही राहिलो. -57 डिग्री सेल्सिअसमध्ये मी स्वतः राहून आलेलो आहे. -57 भारतामध्ये असं एक ठिकाण आहे जे की द्रास सेक्टर, त्या द्रास सेक्टरला म्हणतात. ते कारगिल युद्ध झालं म्हणून माहीत आहे का, ऐकलंय का कधी? कारगिल युद्ध ज्या ठिकाणी झालं ते द्रास सेक्टर. त्या द्रास सेक्टरमध्ये -57 ते 64 डिग्री -64 डिग्रीपर्यंत टेम्परेचर राहतं. तर त्याच गोष्टी सुद्धा फेस कराव्या लागतील. तिथल्या गोष्टी फेस करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये वाळवंट आलं. आता इकडं खाली जर आलो तर वाळवंट आलं. वाळवंटामध्ये सगळीकडून विचू माहित आहे, असं चावायचं विंचू जास्त असतात आणि 3 तोंडाचे काटे असतात. काटे एका काट्याला 3 तोंड असतात, म्हणजे 3 इकडून टोचतं, एकीकडून नाही टोचत. मग त्याच्यामध्ये कुठं झोपलो की, कुठं उठलो की, काय की, कसं की, काय माहिती. जसं जम्मू काश्मीर आहे, जम्मू काश्मीरमध्ये फक्त आतंकवादीची गोळी दिसते, बाकी काही दिसत नाही. कुठून गोळी येईल, कुठं लागल, आपण कधी मरल याचे काही चान्सेस नसते, तर काही गॅरंटी नाही. मग तुमची गाडी किती बी मजबूत असो, तुमचं मन किती बी मजबूत असो, गोळीला माहीत नसतं तुमचं मन किती मजबूत आहे आणि तुम्ही किती कमजोर. मग अशा गोष्टी सुद्धा फेस करताय. आता तुम्ही आसाम साईड जाता, आसाम साईड गेल्यानंतर तिकडे गोळीचं भेव नाही, तिकडं कशाचं दुसऱ्याचं कशाचं भेव नाही. जोक माहित आहे का? जोक ऐकलंय कधी? जोक एक किडा असतो, एवढा अळी असलेली असते, एवढी अळी असलेली असते, बारीक असते, आपल्या केस आपल्या सुईसारखी, म्हणजे एवढी लांब असते ते, पण एकदम बारीक सुईसारखी असते. आपल्या हाताला पायाला चिटकली की तिथंच ते लगेच असं तोंड मध्ये घालतंय आणि ते रक्त शोषून देते. जेवढं जास्त रक्त शोषण करील तेवढं लांब होते, तेवढं लांब होते. आणि असं ओढायला जर बघितलं तर निघणार पण नाही, ते सोडतच नाही. त्याला जोक म्हणतात, जोक. तुम्ही तिरंगा पिक्चर बघितला का? तिरंगा पिक्चर मध्ये ते ह्याच्यामध्ये ती मुंगसं काय म्हणते त्याला, उंदर घातलं होतं त्या पिशवीत आणि त्याच्या तोंडाला बांधलं होतं. अजून एक पिक्चर आहे, त्या पिक्चरचं नाव मला आठवण नाही, त्याच्यामध्ये जोक ठेवलेला असते, प्रॉपर जोक. सगळ्या जोक काय करतात, त्याच्या तोंडाला लागतात आणि ती रक्त पिऊन त्या माणूस मरणाच्या अवस्थेमध्ये जातो. तर आसाम साईड जर गेलं तर ही प्रॉब्लेम तिकडे होऊ शकतो. अशा पद्धती. आता खाली जर आला आपलं साऊथ इंडियाकडे असे काही प्रॉब्लेम नाहीत. असे का इकडलं थोडं वातावरण गरम असल्यामुळं अशा पद्धतीचा काही प्रकार दिसायला मिळत नाही आपल्याला. आपल्याकडे भेटणारं ढेकणं, मच्छर ही प्रकार आपल्याकडे मिळणार, ती पण खूप रक्त पिणार. तिकडे गेलो तरी रक्त पिणार आणि तिकडे गेलो तर रक्त गुठविणार आणि इकडे गेलो तर डंक मारणार. ही अशा पद्धतीचा सगळा प्रकार आहे भारत देशात. बाहेर देशामध्ये गेल्याच्यानंतर तिथलं वेगवेगळं आहे. जसं मी बाहेर गेलो होतो नेपाळ मी पहाडी इलाका असल्यामुळं निसर्गरम्य वाटलं, चांगलं वाटलं. तिथं असा काही प्रकार मला भेटलेला नाही. पण भारतामध्ये ज्या ठिकाणी आपण गेलो त्या ठिकाणी मला काही ना काही प्रॉब्लेम वाटले. तिथं तेवढ्यापुरतं लोकल असतं. ते हायल्टिट्यूड काय असतं, आपल्या सिक्कीम ह्याचा जम्मू काश्मीरचा सगळ्यात वरचा भाग, लेह लडाख आणि त्याच्या वरचा भाग जर म्हणलं तर हायल्टिट्यूडमध्ये येते, सुपर हायल्टिट्यूड. तिथं काय होतं, तिथं हायपो नावाची बिमारी. तिथं कसं वाचायचं, आपली जर हाईट वाढली तर आपलं ऑक्सिजन लेवल कमी होतं.
हाईट वाढल्यामुळं ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळं ती चक्कर येणे, उलटी येणे, डोकं दुखणे आणि उश्वास घेण्यासाठी परेशानी वाटणे आणि तिथंच चक्कर येऊन पडणे हे असला प्रकार तिथं होत चालतो. मग अशा ठिकाणी कसं राहायचं? मग त्याला स्टेप असतात. इथून समजा चाकूरला जाणे, तिथं थांबणे, तिथं 6 दिवस राहणे, तिथून पुढं अहमदपूरला जाणे, तिथं पुन्हा 6 दिवस राहणे, अशा पद्धतीच्या स्टेप असतात. त्या स्टेपमध्ये 6 दिवस मॅच केल्याच्या नंतरच आम्ही पुढचं पाऊल टाकतो. तिथं पुन्हा 6 दिवस मॅच केल्याच्या नंतर ॲटमॉस्फिअरला मॅच करायचं, आपल्याला त्या वातावरणाला मॅच करायचं आणि त्याच्यानंतरच हायेस्ट हाईटवर पोहोचायचं. 16,000, 18,000, 22,000, 24,000 फूट उंची त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी राहावं लागतं. सोल्जर म्हणल्याच्या नंतर काय असतं? फायटिंग फोर्सचा जर सोल्जरला असेल तर अशा ठिकाणी जावं लागतं. त्याच्यामध्ये सिग्नल कम्युनिकेशनवाला असेल तर त्या ठिकाणी जावं लागतं. तिथं फोर्स गेली आहे म्हणून नर्सिंग असिस्टंट असेल, मेडिकल असिस्टंट असेल, तिथं जावं लागतं. म्हणजे अशा गोष्टी फेस करावं लागतं तुम्हाला. तर असं नाही मी तर फायटिंग फोर्स आहे तर मला ह्या इलाक्यात जायची गरज नाही, तसं नाही. गव्हर्नमेंटचे आदेश जसे असतील, फौजचे आदेश जसे असतील तशा पद्धतीनं करावं लागतं आणि त्या पद्धतीनं चालवावं लागतं असते. मग त्या ठिकाणी वाचण्यासाठी काय करावं लागतं? तिथं पर्सेंटेज ऑक्सिजनचं अमुमन ॲटमॉस्फिअरमध्ये पर्सेंटेज काय असते ऑक्सिजनचं? किती टक्के आहे? ऑक्सिजन किती टक्के आहे ह्या वातावरणामध्ये? आपल्या हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण सांगा. किती टक्के असतं ऑक्सिजन? कोणालाच नाही माहित. कोणत्या वर्गातले आहात तुम्ही विद्यार्थी? 11वी पासून पुढचे. 11वी पासून पुढचे. अरे विचार केलाच नाही कधी, बघितलंच नाही. युट्यूबवर बी दिसलं नाही कधी मोबाईलमध्ये. शाळेत शिकून घ्यायला विसरून गेले. चला, जे असेल ते असेल. मी का सांगणार नाही. मी जर सांगितलं तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर, मी जर सांगितलं तर तुम्ही त्या प्रश्नाकडे बघणारच नाही, म्हणून मी सांगणार नाही तुम्हाला सरळ सरळ. पण तिथलं जी लेवल आहे 22,000 24,000 फूट उंचीवरचं जे ऑक्सिजन लेवल असते मात्र 2-3% असतं. त्याच्यामुळं त्या ऑक्सिजनला मॅच करून घेण्यासाठी आमच्याकडे काही मेडिसिन असते, काही मशीन चेंबर असतात, ज्या की चेंबरमध्ये तशा पेशंटला जर घातलं तर त्याची हाईट आम्ही 22,000 राहून सरळ नॉर्मल हाईटमध्ये घेऊन येतो. ते माणूस घेऊन येत नाही आम्ही, फक्त त्या चेंबरमध्ये घालून आम्ही हवा मारतो. मध्ये काय करतो? हवा मारतो. हवा मारल्याच्या नंतर त्या चेंबरमध्ये असं ॲटमॉस्फिअर तयार होतं जे की त्या हाईटला सोडून देतं आणि खाल्ली हाईटला. चेंबर तिथंच आहे, पेशंट बी तिथंच आहे, पण त्यानं असं फील करतं की मी त्या हाईटला नाहीच, मी खाल्ल्या हाईटला. ज्या ठिकाणी मोकळ्या पद्धतीनं आपण उश्वास घेऊ शकतो, ज्या ठिकाणी आपण मोकळ्या पद्धतीनं ऑक्सिजन घेऊ शकतो, अशा लेवलमध्ये आपण सोडतो आम्ही त्याच्यामध्ये हवा भरल्याचं. आता हे अशा पद्धतीचे ट्रीटमेंट पद्धती तिथल्या, अशा पद्धतीच्या परेशानी जवानासोबत. त्याच्यानंतर बर्फाची हाईट 15 फूट, 20 फूट, 25 फूट एवढ्या हाईटमध्येच असते बर्फ. मग अशामध्ये जास्त काय होणार? फ्रॉस्ट बाईट होणार. फ्रॉस्ट बाईट काय बिमारी? हात पाय काय म्हणते त्याला, स्किन जळून जाते. स्किन जळून जाते त्याला. आता मराठीमध्ये त्याचा शब्दाचा त्या बिमारीचं मला म्हणता येईल, पण फ्रॉस्ट बाईट, चिलब्लन्स हे असे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये होते. मग असे प्रॉब्लेम झाल्याच्यानंतर आपलं पूर्णपणे ही जी हाड मांस आहे ते सगळं गळून जाते, नासून जाते, गळून जाते. बर्फाच्या चमकमुळं काय होतं? बर्फाच्या चमकीमुळं आपली रॅटिना जाते. बर्फाच्या जी चमकतो बर्फ त्यांना जर आपण उघड्या डोळ्याने जर बघितलं असं तर डोळ्यातला रॅटिना जातो, जी की आपण बघू शकत नाही, पण कायमचा आंधळ होतो. अशा पण कॉम्प्लिकेशन आहेत. पण अशा कॉम्प्लिकेशनपेक्षा पॉझिटिव्ह गोष्टी जास्त आहेत. समजा कुणाला जर असं काही झालं तर माझ्यासारखी माणसं आहेत तिथे तुमचा तुरंत इलाज करण्यासाठी. भिण्याची गरज नसते तिथे. एका सोल्जर सोबत एक मेडिकल असिस्टंट असतोच. सांगायचा अर्थ असा आहे, माझ्यासोबत जर 11 लोक असतील, आमची टीमच असते तिथं 11 लोकांची, 22 लोकांची, अशा पद्धतीचे स्क्वॉड असते. त्या स्क्वॉडप्रमाणे चालत असतात. एकला म्हणजे एकला नसते. तर ती कशाच्या भरोश्यावर चालतात? माझ्या मागे एक मेडिकल असिस्टंट आहे, जी की मला जर काही झालं तर हा माणूस मला वाचवेल
ह्या हिशोबानं त्यांचं कार्य करतात. आणि हा मेडिकल असिस्टंट ही माझे जवान सगळे चांगले झाले पाहिजेत, चांगले राहिले पाहिजेत म्हणून तिथं कार्य करतो. म्हणून दोन्ही गोष्टी संगनमत होतात आणि सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. म्हणून कुणाला काही अडचण येत नाही. असे मला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही जर जोशमध्ये म्हणजे मनाच्या पूर्ण तयारीनं जर केलात तर कुठल्याच गोष्ट दुनियामध्ये शक्य नाही असं नाही. आज माझं 54 वर्ष वय आहे, 54 वर्ष झाले वाटतं. पण आज मी सरांनी सांगितल्याप्रमाणे मी ॲक्युपंक्चर डिप्लोमा करीत आहे. ॲक्युपंक्चर डिप्लोमामध्ये फक्त निडल प्रिक करायचे. अॅक्युप्रेशर ऐकलंय का? ऐकलंय? कोणी ऐकलंय? सरांनी ऐकलंय? अॅक्युप्रेशर म्हणजे दाब देऊन, असं दाबून काही बिमारीचा इलाज करणे. ठीक आहे. काही मलम लावून इलाज करणे, काही इंजेक्शन देऊन इलाज करणे, काही सुई जी निडल असते ते आपल्या ह्याच्यामध्ये ॲक्टिवेशन पॉईंटवर दिल्याच्या नंतर घातल्याच्या नंतर ते ॲक्टिवेट करणे, स्टिम्युलेट करणे आणि बिमारी दूर करणे ही कामं म्हणजे ट्रीटमेंटच्या पद्धती आहेत. युनानी पद्धत, होमिओपॅथी पद्धत. ए बाळा ती झोपलं बघा, काय केलं की तेरच महागार बघा तिथं. झोप नको रे. तर अशा पद्धतीत सर इकडे बसा. अच्छा, आगाऊपणा करायचा. मग ॲक्युपंक्चर हा डिप्लोमा 2 वर्षाचा आहे. 2 वर्षाचा डिप्लोमा केल्याच्या नंतर मग मी माझी प्रॅक्टिस चालू करणार. सध्या मी शेती करतो. सरांनी सांगितल्या प्रकारे मी शेती करतो. शेतातला सगळे कामं येतात. मी पहाटे 4ला उठतो तर 4ला उठतो. आजही उठतो. कधी उठत होतो? भरती होण्याच्या अगोदरही उठत होतो 4ला. आजही भरती रिटायर झालो तरीही आजही 4लाच उठतो. 6 वाजता तर आंघोळ होते. डिफेन्समध्ये ऑन ड्युटी असताना तर 4:30ला आंघोळ होत होती आमची. 4:30 वाजता. आता कमीत कमी 6 तर वाजते. 6 वाजेपर्यंत तापत बसतो आणि त्याच्यानंतर 6 वाजता आंघोळ होतो. मनाची तयारी असेल तर जग जिंकता येतं. मनाची तयारी नसल्याच्या नंतर काहीही करता येत नाही आणि काहीही होत नाही. फक्त एकच गोष्ट आहे, निगेटिव्ह कधीच बोलायचं नाही. निगेटिव्ह, कारण जो माणूस निगेटिव्ह बोलतो तो निगेटिव्ह त्याच्या अंगामध्ये, रक्तामध्ये, सगळ्याच ठिकाणी हाडामासामध्ये निगेटिव्हिटी जास्त पसरली असते. म्हणून त्याला कठीणाई म्हणजे परेशानी जास्त. पॉझिटिव्ह जर विचार मनात असतील, पॉझिटिव्ह जर कार्य आपल्याकडे होत असेल तर हमेशा पॉझिटिव्हच बोलायचं. भले सरांनी 2 झापड मारले काय 2 छड्या मारले, जे पॉझिटिव्ह आहे तेच बोलायचं. जे सत्य आहे तेच बोलायचं. 2 झापड खाल्ल्या तर काही फरक पडत नाही. पण नकारात्मकता आपण पसरू द्यायची नाही. आपण एखादा सिगरेट पिणारा विद्यार्थी आहे म्हणजे नकारात्मकता पसरली का नाही पसरली? ती नकारात्मकता पसरली. बाकीचा विद्यार्थी पण त्याच मध्ये राहून ते पण सिगरेट ओढायला चालू करतात. ही नकारात्मकता आहे. जेवढे लोक परेशानीमध्ये पडतात फक्त नकारात्मकतेमुळं परेशानीमध्ये पडतात. सकारात्मकतेमध्ये जर असतील तर ते कधीच जीवनामध्ये अपयश होत नाहीत. मला एवढं कळतंय. एवढं बोलून मी माझे 4 शब्द थांबवतो.